जर्मनीच्या वाणिज्य दूतांच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली। या बैठकीत महाराष्ट्र जर्मनी सहकार्याच्या विद्यमाने प्रकल्पांचा आढावा घेऊन महाराष्ट्र बॅडन वुर्टेंबर्ग भागीदारी, कुशल मनुष्यबळ स्थलांतर आणि व्यावसायिक प्रशिक्षण कराराची प्रगती तसंच भाषा प्रशिक्षणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली। या शिष्टमंडळात जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्तोफ हॅलियर आणि जर्मनीचे उपवाणिज्य दूत क्रिस्तोफ रेडटॉफ यांचा समावेश होता। येत्या काळात महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात हरित ऊर्जा, शाश्वत परिवहन, स्मार्ट सिटी, संशोधन आणि स्टार्टअप व्यवस्था, उच्च शिक्षण देवाणघेवाण तसंच सांस्कृतिक संबंध विस्तार या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र जर्मनी संयुक्त संचालन समिती स्थापन करणं आवश्यक आहे, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं। जर्मन उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करताना भासणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असं ते म्हणाले। जर्मनीत महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी वाढवणं तसंच जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतही शिष्टमंडळाचं लक्ष वेधलं।